नमस्कार। आज आपण लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी काजू कतली बनवणार आहोत। ही अगदी सहज सोप्या पद्धतीने घरात बनवता येते। बाजारात जर आपण ही काजू कतली घ्यायला गेलो तर 900 ते 1100 रुपये प्रति किलो मिळते आणि ती काजू कतली भेसळयुक्तही असू शकते। त्यापेक्षा आपण ही घरच्या घरी बनवली तर किती छान होऊन जाईल। बनवायला ही खूप सोपी आहे काजू कतली आणि जास्त सामान सुद्धा लागत नाही। काजू कतली बनवण्यासाठी आधी आपण 1 वाटी काजू घ्यायचे आहेत। तुकडा काजू वगैरे घ्यायचे नाहीत, असे चांगले काजूच घ्यायचे। कधी कधी काय होतं, तुकडा काजू कडू पण असतात। रात्रभर हे काजू एखाद्या डब्यात फ्रीजर मध्ये ठेवायचे, म्हणजे चांगले थंड होतील। थंड यासाठी काजू करून घ्यायचे, जेव्हा आपण हे काजू मिक्सर मध्ये वाटू त्यावेळी गरमीने त्याला तेल सुटू नये। तेल सुटलं की बारीक वाटले जाणार नाहीत काजू। मिक्सर सतत चालू बंद करत हे काजू वाटून घ्यायचे। जास्त वेळ मिक्सर चालू ठेवायचं नाही, त्यामुळे काय होईल, काजूला तेल सुटून त्याचा घट्ट गोळा होऊन जाईल। आता हा वाटलेला काजू आपण पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचा। चाळून घेतल्यामुळे जे न वाटलेले काजू आहेत ते वरच्यावर राहतील आणि ह्याचं टेक्स्चर आपण जी बाहेरून काजू कतली आणतो विकत अगदी तसंच होईल। जे चाळणीत वर उरलेले काजू आहेत ते अजून 1-2 वेळा मिक्सर मध्ये वाटून परत एकदा चाळून घ्यायचं। हे मी 3 ते 4 वेळा मिक्सर मधून थोडं थोडं करून वाटून घेतलेलं आहे। शेवटी उरतं ते तुम्ही भाजीत टाकण्यासाठी ठेवलं तरी चालेल, पण मला काय कुणाला बाहेर खायला द्यायची नाही, माझ्या मुलांसाठीच बनवायचे, त्यामुळे हे मी परत त्याच्यात मिसळलेलं आहे। थोडासा एखादा कुठेतरी कण लागणार आहे। यामध्ये आता दुधाची 1 ते 2 चमचे साई मिसळायची। जे रेग्युलर घरातलं दूध आहे त्याच्यावरची साई काढून ठेवलेली आहे मी। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल मिसळायची तर नुसतं पाण्याने भिजवून ठेवा। थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। दुधाच्या साईमुळे ह्याला खूप छान चव येते आणि आपण घरीच तर खाणार आहोत, कुठे आपल्याला 10-15 दिवस ठेवायची आहे, लगेच 2 ते 3 दिवसात संपून जाते। त्यामुळे शक्य असेल तर दुधाची साई मिसळून हे पीठ व्यवस्थित मळून घट्ट गोळा करून घ्या। तुम्ही हवं तर 1-2 चमचा नारळाचं दूधही टाकू शकता साईऐवजी। आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं, एकदम घट्ट गोळा करायचा। आता काजूच्या पेस्टला तेलही सुटतं, त्यामुळे जास्त ह्याच्यात काही टाकायची गरज नाही। हळू हलक्या हाताने मळायचं, एकदम जोर लावून मळून नाही घ्यायचं। आता आपण पुढची तयारी करूया। कढई गॅसवर गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची। ज्या वाटीने आपण काजू घेतलेले आहेत त्याच वाटीने साखर घ्यायची। परत त्याच वाटीने पाव वाटी पाणी टाकायचं। काजूला स्वतःचा गोडवा असतो, त्यामुळे जास्त साखर टाकायची नाही, एवढी साखर भरपूर होऊन जाते। साखर वितळेपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवायचा, फास्ट करायचा नाही। सतत उलतानाने हलवून पहिले 1 मिनिटभर ही साखर विरघळून घ्यायची। साखर विरघळली की त्याला एक उकळी फुटू द्यायची आणि गॅस मंद करायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण काजूचा गोळा मळून घेतलेला आहे तो टाकायचा। परत उलतानाने किंवा चमच्याने हा काजूचा गोळा हळूहळू मिसळून घ्यायचा। हवं तर त्यावेळी तुम्ही गॅस बंद करू शकता, नाहीतर एकदम मंद ठेवू शकता। आता इथून पुढे गॅस जरा सुद्धा मोठा करायचा नाही, मध्यम आचेवर ठेवला तरी चालेल। कढई जरा जाड बुडाची घ्यायची, म्हणजे कढईच्या बुडाला ही काजूची पेस्ट चिकटणार नाही। मिनिटभर ही काजूची पेस्ट चांगली व्यवस्थित पाकामध्ये मिसळून घ्यायची। सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या, गुठळ्या पडत नाही त्याला, कारण की आपण ऑलरेडी मळून घेतलेला आहे ते। साखरेचा पाक काय आपल्याला एकतारी दुतारी करून घ्यायचा नाहीये, फक्त साखर विरघळून घ्यायची आणि त्याला उकळी फुटू द्यायची। आता हे सगळं मिश्रण गॅस कमी जास्त करत घट्ट गोळा करून घ्यायचं। फक्त हे मिश्रण कढईच्या तळाला चिकटणार नाही ह्याची काळजी घ्यायची, नाहीतर आपले हे काजू कतली आहे त्याला करपट वास येऊ शकतो। पूर्ण काजू कतली बनवेपर्यंत हा गॅस मोठा करायचा नाही। आता ही काजूची पेस्ट आटून घट्ट झालेली आहे आणि कडा सोडायला लागलेली आहे बघा। ह्यावेळी काय करायचं, गॅस बंद करायचा आणि आपली कढई गरम असते त्यामुळे सतत हलवत राहायचं। गॅस बंद केल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण सतत हलवत राहायचं, कारण की साखरेमुळे हे खूप गरम असतं मिश्रण आणि कढई सुद्धा गरम असते, त्यामुळे बुडाला चिकटू शकतं। आता हे घट्ट गोळा होऊन जाईल। उलताना ना हलवताना हे मिश्रण जेव्हा जड जाऊ लागते तेव्हा समजायचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण एखाद्या परातीच्या पाटीवर किंवा तुमच्याकडे जर ट्रे असेल चौकोनी तर त्याच्यावर काढून घ्यायचं। सुरुवातीला उलतानाच्या मदतीने आणि नंतर लाटण्याने हे मिश्रण सगळं लाटून घ्यायचं। थोड्याशा जाडसरच वड्या करणार आहे मी। कढईतून काढल्या लगेच हात लावायचा नाही याला, कारण की थोडंसं साखरेमुळे हे गरम असतं, चटका लागू शकतो हाताला। आता याला लाटण्याने छानपैकी लाटून घेते मी। सुरुवातीला मी प्रयत्न केला होता ह्याचा आकार चौकोनी करून लाटून घ्यायचा, पण मला काय ते लाटता आलं नाही। मी नंतर कापून याचा आकार चौकोनी करून घेतला। फक्त ह्याला लाटताना एकच काळजी घ्यायची, ते हलक्या हाताने लाटून घ्यायचं, कुठे जाड कुठे बारीक करायचं नाही। तसं आपण घरात खाणार आहोत, काय प्रॉब्लेम होणार नाही। पण जर तुम्हाला कुणाला दुसऱ्याला द्यायची असेल तर त्याचा आकार व्यवस्थित एकसारखा करा। मुलांची जी अभ्यासाची पट्टी असते ना ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याने ह्याचा चौकोनी आकार कापून घ्यायचा। तुम्ही हवं तर चाकूनी घेऊ शकता, पण चाकूनी थोडं इकडे तिकडे होऊन जातो, पट्टीने व्यवस्थित आणि पटकन होऊन जातं। चौकोन कापून घेतल्यानंतर बाजूचं जे जास्तीचं उरलेलं आहे ना ते आपण काढून घ्यायचं। त्याचा परत गोळा करून लाटून त्याच्या परत वड्या पाडणार आहोत आपण। आता आपण हे 1-1 इंचाचं उभं सरळ कापून घेणार आहोत। तिरकं कापून घ्यायचं नाही, आधी पहिल्यांदा उभंच कापून घ्यायचं। 1-1 इंचाचं घ्यायचं, म्हणजे बरोबर आकार एकसारखा येईल।
उभे कापून झाल्यानंतर त्याच पट्टीच्या मदतीने आपण तिरके कापून घ्यायचं। तिरपं कापून घेताना सुद्धा जी पट्टीची रुंदी आहे ना तेवढ्याच आकाराचं तिरकं कापून घ्यायचं, म्हणजे त्याचे सगळे एकसारखे आकार येतील। थोडाफार आकार इकडे तिकडे झाला तरी काही बिघडणार नाही, चव मात्र तशीच लागणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावेळी ह्याच्यावर चांदीचा वर्क लावून घेतला तरी चालेल, पण माझ्याकडे चांदीचा वर्क नव्हता त्यामुळे मी अशाच साध्या ठेवलेल्या आहेत। आता ह्यामध्ये ज्याचा आकार व्यवस्थित नाही ते काढून घ्यायचं, परत त्याचा घट्ट गोळा करायचा, लाटून त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। आता ही काजू कतली आपली तयार झालेली आहे। अगदी स्वस्तात मस्त अशी काजू कतली घरच्या घरी, ते सुद्धा भेसळ मुक्त। त्यामुळे ह्या दिवाळीला नक्की काजू कतली घरी बनवा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कशी झाली ती। अगदी 2 ते 3 पदार्थात एकदम महागाची मिठाई घरच्या घरी तयार होते। लाटून वड्या करेपर्यंत मुलांनी हे 1/3 संपवलेली आहे। फ्रीज मध्ये बंद डब्यामध्ये ही ठेवायची, उघडी ठेवायची नाही, उघडी ठेवल्यामुळे कडक होते। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा।